मनू भाकर, गुकेश, हरमनप्रीत, प्रवीण यांना खेलरत्न आणि दीपाली देशपांडे ठरल्या द्रोणाचार्य। नवी दिल्लीहून ही न्यूज आहे। क्रीडा मंत्रालयाने गुरुवारी राष्ट्रीय क्रीडा पुरस्काराची घोषणा केली। यंदा 4 खेळाडूंना देशाच्या सर्वोच्च क्रीडा सन्मान असलेल्या मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार जाहीर झाला आणि यामध्ये नेमबाज मनू भाकर, विश्वविजेता बुद्धिबळपटू डी गुकेश, हॉकी कर्णधार मनप्रीत सिंग आणि दिव्यांग ॲथलीट प्रवीण कुमार यांचा समावेश आहे। महाराष्ट्राच्या नेमबाजी प्रशिक्षक दीपाली देशपांडे यांना द्रोणाचार्य पुरस्कार जाहीर झाला आहे। सांगलीच्या पॅरा ऑलिम्पिकपटू सचिन खिलारीला अर्जुन पुरस्कार जाहीर झाला आहे। देशाला पॅरा ऑलिम्पिकमध्ये पहिले सुवर्ण पदक पटकावून देणारे जलतरणपटू मुरलीधर पेटकर यांना जीवन गौरव अर्जुन पुरस्कार जाहीर झाला आहे आणि पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक पटकावणारा महाराष्ट्राचा नेमबाज स्वप्नील कुसाळे याला अर्जुन पुरस्कार जाहीर झाला आहे। स्वप्नील हा दीपाली यांच्या मार्गदर्शनाखाली घडला असून एकाच वेळी या गुरु शिष्याच्या पुरस्काराने त्यांना गौरवण्यात येणार आहे। 32 खेळाडूंची अर्जुन पुरस्कारासाठी निवड झाली असून यात आटपाडी तालुक्यातील करगणीचा सुपुत्र सचिन खिलारीसह 17 दिव्यांग खेळाडूंचा समावेश आहे। खेल रत्नसाठी पदक, प्रमाणपत्र व 25 लाख रुपये देऊन त्यांचा सन्मान होतो। अर्जुन विजेत्यांना 15 लाख रुपये, त्याचबरोबर अर्जुनाची मूर्ती आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात येत आहे। खरं तर इथं जे आपल्याला फोटोमध्ये दिसतात, मनू भाकर असेल, त्याचबरोबर द्रोणाचार्य पुरस्कार नेमबाजांना प्रशिक्षण देणाऱ्या दीपाली देशपांडे असतील, या महिला म्हणून कुठेही कमी पडल्या नाहीत आणि आजच्या सावित्रीबाई फुले जयंतीच्या निमित्तानं ह्या ज्या मुली आहेत, महिला आहेत, देशाचं नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर करीत आहेत, त्याबद्दल आपल्या सर्व मुलींच्या जिजामाता विद्यालयाला सार्थ अभिमान आहे। म्हणून असं म्हणतात पहा, यत्र नार्यस्तु पूज्यन्ते तत्र रमन्ते देवता। ज्या घरामध्ये, ज्या समाजामध्ये, ज्या देशामध्ये महिलांचा सन्मान केला जातो, तिथं चांगल्या प्रगतीची चिन्ह आपल्याला दिसतात। धन्यवाद।